कसं आहे ना की प्रत्येक माणूस तो कोणत्याही एज्युकेशन बॅकग्राऊंडचा असला ना तर त्याला काहीही विकता येतं. त्याच्यासाठी तुम्ही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, डॉक्टर, इंजिनियर. गावामध्ये भाजी विकायला येणारी बाई ना शिकलेलीच नसते, तरीही तिला तिची गोष्ट विकता येते. आणि सगळ्यात प्रश्नांचं एकच म्हणजे मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं उत्तर आहे की यश. जेव्हा तुम्ही एक छोटी गोष्ट करता त्याच्यातून तुम्हाला यश मिळतो, त्या यशानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सगळ्यात महत्त्वाचं काय चालू करायचं हे करणं, डिसिजन घेणं खूप सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, काय बंद करायचं आहे. बिझनेस मॉडेल इटरेशन, कधी तुमची गोष्ट कोणती वर्कआउट होते आणि कोणती नाही होते, आणि जी नाही होते त्याला चेंज करा, बंद करा, मॉडिफाय करा. तुम्हाला म्हणजे फक्त आयडियांना कमी नाही आहे. प्रत्येक माणसाकडे आयडिया आहे आजच्या दिवसामध्ये. प्रश्न हा आहे की तुम्ही किती लवकर त्याच्यावरती एक्झिक्यूट करता, किती सखोल त्या आयडियाचा तुमचा अभ्यास आहे, आणि तुम्ही किती कमिटेड आहात त्या आयडियाच्या टुवर्ड्स. म्हणजे फक्त मला असंच लहर आली आणि मला वाटलं की मला बिझनेस करायचा आहे, किंवा माझं दुसरं काहीतरी नाही चालत आहे म्हणून मला बिझनेस करायचा नाही. माझी ती पॅशन आहे, मला दिवस रात्र तेच दिसतं की नाही मला हे करायचं आहे, याच्यातून हे निर्माण होणार आहे. ती चुका करायच्यात ना, लवकर करा. शिक्षण हे तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, ते तुम्हाला शिस्त देतं. अभ्यास हा खूप एक छोटा पार्ट आहे त्याचा, शिक्षणाचा, डिग्रीचा. आज नवरात्रीचा दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणीचा. देवी ब्रह्मचारिणी जी कठोर तपश्चर्या, त्याग आणि शिस्तीचं प्रतीक मानली जाते. आज आपल्यासोबत एक अशाच महिला आहेत ज्यांनी कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध विचारांच्या जोरावर आपलं एक वेगळं साम्राज्य उभं केलं आहे. आज आपण बोलत आहोत एस4एस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापिका शीतल सोमानी यांच्याबद्दल. त्यांनी उद्योजकीय क्षेत्रात स्वतःच्या बळावर एक यशस्वी प्रवास घडवला आहेच, पण त्याशिवाय त्यांच्या व्यवसायाने विज्ञान आणि समाजाची नाळ जोडली आहे. मी असं का बोलतेय, चला शीतल यांच्याकडूनच जाणून घेऊया. सो ॲक्च्युली मी अंबाजोगाईची. अंबाजोगाई म्हणजे बीड जिल्ह्यामधलं तालुका लेवलचं एक गाव आहे. आणि तिथे कसं होतं की माझे जे पार्टनर आहेत वैभव, ते माझ्या शाळेपासून मित्र होते आणि त्यांनी इंजिनिअरिंग केलं UD सिटीमधून, केमिकल इंजिनिअरिंग. तर आम्ही शाळेपासून सोबत होतो. मी मेडिकल एज्युकेशन घेतलं, त्यांनी इंजिनिअरिंगचं घेतलं. अँड एका दिवशी म्हणजे इंजिनिअरिंग संपत असताना जेव्हा त्याला जॉब प्लेसमेंट चालू होते, ऑफर येणं, त्यावेळेस त्याचं असं होतं की मला जॉब नाही करायचा आहे, मला स्वतःचं काहीतरी चालू करायचं आहे, तर आपण सोबत चालू करू. तर म्हटलं की तू इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं आहे, मी मेडिकल बॅकग्राऊंडचे आहे, आपण सोबत काय चालू करणार आहे. तर तो बोला की अल्टिमेटली वी आर फ्रॉम द सायन्स बॅकग्राऊंड, तर आपण आपल्या सायंटिफिक किंवा आपल्या सायन्स बेस्ड नॉलेजचा समाजासाठी कसा वापर करता येईल याच्याशी संबंधित काहीतरी चालू करू. तर म्हटलं ठीक आहे, मग याचं नाव काय ठेवायचं. तर बोलला सायन्स फॉर सोसायटी. म्हटलं ठीक आहे. सो S4S म्हणजे सायन्स फॉर सोसायटी आहे. आणि आम्ही स्टार्टिंगला काही मेडिकल रिलेटेड गोष्टींवरती पण काम केलं. आणि त्यावेळेला वैभवचं मास्टर्स आणि PhD चालू होतं, तर त्याचा टॉपिक होता सोलार डिहायड्रेशन. तर जगातले म्हणजे 150 वेगवेगळ्या टाईपचे ड्रायर्स आम्ही लोकांनी स्टडी केले. आणि त्याच्यामध्ये कळालं की भारत हा जगामध्ये दुसऱ्या लेवलवरती म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरती आहे फ्रूट अँड व्हेजिटेबलच्या प्रोडक्शनमध्ये. पण 30 ते 40% हे पोस्ट हार्वेस्ट लॉस आहे. म्हणजे एका बाजूला आपण माल नरिशमेंट बोलतो, एका बाजूला आपल्याला अन्न अवेलेबल नाही आहे बोलतो, आणि एका बाजूला आपण सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर असताना 40% उगवलेली गोष्ट आपली वाया जाते. तर त्यांना प्रिझर्व कसं करता येईल, तर ते ड्रायिंग एक त्याच्यामध्ये सोल्युशन आहे की तुम्ही ड्राय करा तर ते जास्त काळ टिकतं, किंवा त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवा तर ते जास्त काळ टिकतं. पण कोल्ड स्टोरेजेस सगळीकडे अवेलेबल आहेत का? खेडोपाड्यांमध्ये गावोगावी कोल्ड स्टोरेजेस अवेलेबल नाही आहेत, कारण की त्याला चालवण्यासाठी परत इलेक्ट्रिसिटी लागते, पॉवरचे त्याचे रेट्स लागतात. मग डिहायड्रेशन, मग आता ड्रायिंग नवीन नाही आहे आपल्यासाठी. आपले आजी आई ते लोक वेगवेगळ्या गोष्टी ड्राय करत आल्यात. आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये ते वेगवेगळ्या गोष्टी, भाज्या हे ते ड्राय करतात. मग त्या ड्राय केल्यानंतर ते वर्षभर आपल्या घरामध्ये टिकतात. मग आता याच्यामध्ये सोलार ड्रायर जगामध्ये लोकांनी बनवलेत, आणि आपली आई आजींना ड्राइंग माहिती आहे, तरी पण शेतकऱ्यांचा माल वाया जातोय. म्हणजे तरी पण कुठेतरी गॅप आहे. मग तो गॅप काय होता की स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स हे जे भारतामध्ये आहेत, ज्यांची लँड होल्डिंग जी आहे ती 1 ते 1.5 एकरपेक्षा पण कमी असते, तर ते लोक त्यांचा भाजीपाला त्यांना एकच ऑप्शन असतो की आठवडी बाजारामध्ये जाऊन विकणे.
तर आमच्या तिथे दर मंगळवारी बाजार लागायचा आणि बाजारामध्ये आम्ही जेव्हा बघायचो तर सकाळी 9-10 वाजता बाजार उघडतो त्यावेळेला चांगले रेट असतात भाज्यांना. पण तेच तुम्ही 4, 5, 6 वाजता जर संध्याकाळी गेले तर तुम्हाला दिसतील की तिकडे गाई म्हशी जे काही जनावरं असतील ते टमॅटो पालेभाज्या ते खाताना दिसतील. हे का होतं? कारण की तो शेतकरी तो माल जाताना फेकून जातो, त्याला त्याचे भाव भेटत नाही. तो बोलतो की हे मी परत गावी परत घेऊन जाऊ शकत नाही कारण की त्याची परत मला लॉजिस्टिक कॉस्ट लागते. तर आता याच्यामध्ये जर आपण एक छोटा ड्रायर बनवला आणि जो की सोलार ऊर्जेवर चालू शकतो आणि तो ड्रायर जर आपण या शेतकऱ्यांना दिला तर तो शेतकरी तो भाजीपाला त्याच्यात वाळू शकतो आणि ते वर्षभर टिकून राहू शकतो आणि नंतर तो त्याला बाजारामध्ये विकू शकतो. ॲटलिस्ट एक लेवलचं आपण जे काही त्याच्यामधले होणारे लॉसेस आहेत ते आपण वाचवतोय. आणि अशा प्रकारे ही जी सुरुवात होती ती चालू झाली आमची जर्नी. आणि मूळ मुद्दा हाच होता की आपल्या नॉलेजचा वापर सोसायटीच्या बेटरमेंटसाठी कसा करता येईल. आणि याच्यातून एक अत्यंत पहिल्या दिवशीपासून क्लॅरिटी ही होती की आपल्याला एक NGO नाही चालवायची, आपल्याला एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची आहे फॉर प्रॉफिट. कारण की जर आपण प्रॉफिट जनरेट केलं तरच आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, तर आपण एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतो. सो त्याच्यामुळं आम्ही याच्याशी आधारित कंपनी चालू करायचं ठरवलं आणि म्हणून आमच्या कंपनीचं नाव S4S टेक्नॉलॉजीज ठेवलं. कारण की आम्ही सुरुवातीला फक्त ड्रायर डेव्हलप केले होते आणि हे ड्रायर आम्ही शेतकऱ्यांना महिला बचत गटांना विकायला चालू केले. शीतल सोमाणी यांचं S4S सुरू करण्यामागचं कारण थोडं वेगळं होतं. तर ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला S4S चालू केलं त्यावेळेस आम्ही 1-2 मेडिकल रिलेटेड इक्विपमेंट्स पण बनवले होते आणि त्यावेळेला सगळ्या डॉक्टरांना जाऊन भेटायचं, त्या डेंटिस्टला जाऊन भेटायचं हे काम मी करत होते. आणि त्यावेळेला मला लक्षात आलं की ॲक्च्युअल क्लिनिकमध्ये बसून एखाद्याची स्माईल क्युरेट करायची ॲज अ डेंटिस्ट वर्सेस जर मी खरोखर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व केला तर त्याच्या तोंडावरती जे ॲक्च्युअल हसू येईल दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन अ ब्युटिफुल स्माईल. सो माझी स्वतःची बिझनेससाठीची आवड आणि मला कळालेलं की मी सोसायटीमध्ये काहीतरी इम्पॅक्ट क्रिएट करू शकते त्या रस्त्याने, ज्याला की मला टेक्नॉलॉजीची जोड देण्यासाठी अतिशय स्ट्रॉंग पार्टनर्स आहेत आणि त्याच्यामुळं मी याच्यामध्ये आले. व्यवसाय सुरू करत असताना तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी किती महत्त्वाची आहे? शीतल सोमाणी यांनी त्यांचं शिक्षण विज्ञान शाखेतून घेतलंय. कसं आहे ना की प्रत्येक माणूस तो कोणत्याही एज्युकेशन बॅकग्राऊंडचा असला ना तर त्याला काहीही विकता येतं. त्याच्यासाठी तुम्ही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, डॉक्टर, इंजिनियर. गावामध्ये भाजी विकायला येणारी बाई ना शिकलेलीच नसते, तरीही तिला तिची गोष्ट विकता येते. बेसिक गणित ना सगळ्यांना कळतं. आणि त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये उतरता आणि तुम्ही एव्हरी डे तुम्ही काहीतरी गोष्टी शिकता चेंज करता आणि मी म्हणेल की दॅट इज द ब्युटी ऑफ अ स्टार्टअप. त्याच्यामध्ये तुम्हाला ती फ्लेक्झिबिलिटी मिळते, ती ॲजिलिटी मिळते, ती म्हणजे आपण म्हणतो ना की स्वायत्तता, ऑटोनॉमी मिळते की मीच स्वतः डिसिजन घेणार आहे ना, माझीच कंपनी आहे. तर मी पायलट करेन, मी छोटे छोटे प्रयोग करेन, मी बघेन कस्टमरला काय जातं आहे, काय विकलं जातं आहे, काय नाही विकलं जातं आहे. आणि भारत ही म्हणजे अशी कंट्री आहे ना की ज्याच्यामध्ये प्रत्येक माणूस व्यवसाय करू शकतो. एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि एवढे जास्त त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत की ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड किंवा फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर्स, आईवडिलांचा बिझनेस नव्हता, आम्ही स्वतः डायरेक्ट कॉलेजमधून चालू केला का, आमचं कॉमर्स बॅकग्राऊंड होतं, हे मॅटरच नाही करत. मारवाडी असण्याचा ॲडव्हान्टेज व्यवसाय करताना नक्की मिळतो का, याबद्दल शीतल सोमाणी म्हणतात. जे आपण म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतो ना बिझनेस ॲक्युमन म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये कसं असतं की लहानपणापासून तुम्ही ज्या गोष्टी ऐकल्या, तुमच्या कानावर पडल्यात की ह्या माणसाने हा व्यवसाय चालू केला आहे आपल्या कुणीतरी आणि त्यांनी आता आधी 1 गाडी होती, त्यांनी आता 4 गाड्या घेतल्या, याच्या आधी 1 दुकान होती, त्यांनी 10 प्रॉडक्ट चालू केले आणि यांनी 2 दुकानं बंद केले, किंवा यांनी म्हणजे छोट्याशा भांडवलातून काहीतरी चालू केलं, कुणाचं तरी लोन घेतलं, चालू केलं आणि आता तो लोनचे हप्ते फेडून आता प्रॉफिटमध्ये आलेला आहे. तर हे जेव्हा तुम्ही ऐकता आणि याचा कुठं ना कुठं सबकॉन्शियसली म्हणजे आपल्या याच्यामध्ये फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आजच्या दिवसामध्ये तुम्ही शाळेतल्या मुलाला जरी सांगितलं ना की ह्या 10 गोष्टी तू जा आणि हे 10 चॉकलेट तुझ्या मित्रांना तुला विकून यायचे आहेत, वाटून यायचे आहेत, तुम्ही स्वतः जेव्हा उतरता आणि त्यावेळेस जे तुम्ही शिकता मग त्याला तुम्ही मारवाडी आहात का अजून कोणी आहात त्याच्याने फरकच नाही पडत. जेव्हा स्वतः उतरून स्वतःचे एक्सपिरियन्स आपण घ्यायला लागतो त्यावेळेला सगळे सेम प्लॅटफॉर्मवर येतात. जेव्हा तुम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा अनेक आव्हानं आणि अडचणींचा सामना करावा लागतो. S4Sला देखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
आव्हानं असतातच, म्हणजे 100% जेव्हा आपण काहीतरी प्रवाहाच्या म्हणजे वेगळ्या दिशेने जायचा प्रयत्न करतो त्यावेळेला. तर त्यावेळेला डेफिनेटली जेव्हा तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर्स आहात, जेव्हा तुमच्याकडे म्हणजे लिमिटेड रिसोर्सेस आहेत, तुमच्याकडं फंड्स लिमिटेड आहेत किंवा नाही आहेत स्टार्टिंगला, तुमच्याकडं ह्युमन रिसोर्सेस नाही आहेत टीम बिल्ड करण्यासाठी, आणि त्यावेळेस तुमची म्हणजे क्लॉक पण अशी असते की घरचे बोलतात की आता तुम्हाला जॉब करणं, पैसे कमवणं गरजेचं आहे, एका साईडला तुम्हाला लग्न करणं गरजेचं आहे, आणि त्याच वेळेला तुम्ही स्टार्टअप पण चालू केलेलं असतं. सो ते सगळ्या गोष्टी एक सोबत चालू असतात. तर त्यावेळेला ते सगळं मॅनेज करणं आणि प्रत्येक वेळेला पुढचं पाऊल टाकणं, आणि त्यावेळेला लिमिटेड रिसोर्सेसमध्ये मॅनेज कसं करायचं आहे, विच आर द गुड सोर्सेस ऑफ फंड्स. आपल्या आयडिया त्यावेळेस आम्ही कसं केलेलं की असे वेगवेगळे प्रॉब्लेम येतात, आणि सगळ्यात प्रश्नांचं एकच म्हणजे मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं उत्तर आहे की यश. जेव्हा तुम्ही एक छोटी गोष्ट करता, त्याच्यातून तुम्हाला यश मिळतो, त्या यशानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुमचे परिवार पण तुमच्यावरती विश्वास ठेवायला लागतो, तुम्हाला फंड देणारे लोक पण तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात, तुम्हाला टीम बिल्ड करण्यासाठी जी टीमचे लोकांची गरज आहे ते पण तुमच्यावरती विश्वास ठेवायला लागतात. आणि हा यश म्हणजे मी नाही म्हणत की मला खूप मोठं यश पाहिजे. याच्यासाठी काय आहे की आपण छोट्या छोट्या याच्यामध्ये छोटे छोटे जर गोल्स सेट केले आणि ते जर आपण अचीव करायचा प्रयत्न केला, तर त्याच्यातून आलेलं यश, आणि याला आपण पायलट म्हणतो स्टार्टअप लँग्वेजमध्ये किंवा याच्यामध्ये, की तुम्ही किती मॅक्सिमम पायलट्स करतायत, ते किती फास्ट करतायत. आणि याच्यामध्ये जरी आपण पडलो तरी मला परत उभं राहायचं आहे, मला चेंज करायचे आहेत. आणि हे करत असताना प्रत्येकाला स्वतःची आयडिया म्हणजे ना स्वतःचा बेबी असतो. म्हणजे त्याला असं वाटत असतं की मी जे काही करतोय ना, मी जे काही विकतोय, सर्व्हिस, प्रॉडक्ट, काही का असे ना, ते जगात सगळ्यात भारी आहे. प्रश्न हा आहे की समोरच्याला ते पाहिजे का? समोरच्याला ते पाहिजे आहे का? तुम्हाला तुमचं बाळ चांगलंच वाटतं, समोरच्याला ते वाटतंय का? त्याला त्याची गरज आहे का? आणि हे जेव्हा तुम्ही कस्टमरचं कंटिन्युअस फीडबॅक घेत राहता आणि छोटे छोटे यश त्याच्यामधून मिळवत राहतात, तर मग आपोआप त्याच्यातून रस्ते निघतात. आपल्याकडे जर 4 लोकांनी सेल्स म्हणून कॉल केले, आपण ऐकतो का कोणाचं? नाही ऐकत. आपण कट करतो कॉल दुसऱ्या सेकंदाला. तसंच आपण त्यांच्या गावात जाऊन जर त्यांना काहीतरी विकायचा प्रयत्न केला आणि त्यांना काहीतरी नवीन उद्योग समजवायचा प्रयत्न केला, तर त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत. पहिल्याच दिवशी ते कसे ट्रस्ट करतील कोणावरती? आणि त्यावेळेला सुरुवातीला थोडीशी ते अडचण येते नवीन गावात जाताना, नवीन एरियामध्ये जाताना. पण आता जवळपास असं आहे की सक्सेस स्टोरीज क्रिएट झाल्या ना, की त्याच्यानंतर सांगायची गरज पडत नाही. ते स्वतःच सांगतात की आम्हाला पण या प्रोजेक्टमध्ये जोडायचं आहे, कारण की आम्हाला पण याच्यामध्ये काम करायचं आहे म्हणून. एक महिला उद्योजिका म्हणून व्यवसाय करत असताना शीतल सोमाणी यांचा अनुभव काहीसा वेगळा आहे. जेव्हा आम्ही गावांमध्ये जातो आणि जेव्हा आम्ही महिलांशी बोलतो, आणि महत्त्वाचं हे आहे की जे आमचे ड्रायर आजच्या दिवसामध्ये यूज करतात, 2-2.5 हजार महिला आमच्याकडे आहेत, आणि त्या महिलांचे प्रॉब्लेम समजून घेणं हे खूप सोपं जातं. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करता त्यावेळेला ते जे काय सांगतायत, त्यांचे जे फॅमिलीमधले प्रॉब्लेम आहेत, की आता मला एखाद्या गावात जॉईंट फॅमिलीमध्ये लोक राहतात, तर मी त्या घरातल्या सुनेला डायरेक्ट नाही कन्व्हिन्स करू शकत. मग कळतं की हां ठीक आहे, मला तिच्या फॅमिली मेंबर्स जे असतील, तिचे इनलॉज असतील, तिचे हजबंड असतील, मला त्या लोकांना पण त्याच्यामध्ये घेऊन कन्सिडर करावं लागेल. तर त्यांच्यासोबत कनेक्ट करताना त्यांना ती गोष्ट त्यांच्यासाठी ड्रायर ची डिझाईन करताना एका महिलेसाठी की ती किती वजन उचलू शकते, ती किती ट्रे हँडल करू शकते, किंवा भाजी कापणे, धुणे, चिरणे हा भारतामध्ये म्हणजे महिलांचाच विषय आहे. तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा ड्रायर जे ऑपरेशन्स आहेत पूर्ण ते चालवणे किंवा त्याच्यामध्ये भाज्या धुवून चिरून टाकणे, हे सगळं महिला करतात. तर उलट तिथे मला फायदा होतो जेव्हा मी त्यांच्यामध्ये जाते, गावामध्ये बसते, त्यांना सांगते, बोलते, तर ते कळतं की हां ठीक आहे, मी त्यांच्यामध्ये काहीतरी इम्पॅक्ट क्रिएट करते. आणि उलट याच्यामध्ये खूप प्राऊड वाटतं. एखादी महिला जेव्हा फिनान्शियली इंडिपेंडंट होते ना, त्यावेळेला तिला जो स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो, आणि तिचा कॉन्फिडन्स वाढतो, त्याच्यासोबतच तिला समाजामध्ये जो रिस्पेक्ट मिळतो तो पण खूप वाढतो, तिच्या फॅमिलीमधून, समाजामधून, तिच्या मुलांकडून. आणि महिलेच्या हातात गेलेला पैसा हा तिच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, सगळे जे चांगले तिचे म्हणजे आहेत काहीतरी ध्येय, त्याच्यामध्ये तो यूज होतो. सो मला तर आय एम लाईक व्हेरी हॅपी बिईंग अ वुमेन इन द S4S. मी जास्तीत जास्त महिलांसोबत कनेक्ट करू शकते. सायन्स फॉर सोसायटीमधील जो सोसायटीचा भाग आहे, त्यात S4S यशस्वीरित्या काम करताना दिसतं. खूप महिला ज्यांना स्वतःचं शेत नाही आहे, ते काय करतात, दुसऱ्यांच्या शेतामध्ये ॲज अ लेबर जातात काम करायला.
मग ते स्वतःच्याच गावामध्ये काम मिळेल असं नाही आहे. मग त्यांना ऑटोनी 10 रुपये वगैरे देऊन 20 रुपये देऊन ते आजूबाजूच्या गावातल्या शेतांमध्ये ॲज अ लेबर काम करायला जातात. मग त्यावेळेस काय होतं, खूप महिलांचं असं होतं की नवरा शेतात कामाला गेला आहे, तिला घरी 2 लेकरं आहेत, त्याच्यामध्ये जर सपोज कोणीतरी शाळेत गेलं आहे, कुणी लहान आहे, तर त्यावेळेला इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर की ते त्यांना सोडून ती दुसऱ्याच्या शेतात कामाला जाईल. मग आमच्याकडे असा एक किस्सा आहे, एका महिला आहेत आमच्याकडे, त्यांना म्हणजे त्या आणि त्यांचे 2 मुलं, तिघांचाच परिवार आहे. तर त्यांचा मुलगा जो आहे छोटा, ही इज अ स्पेशल चाइल्ड, म्हणजे त्या एकट्या कमावणाऱ्या घरात, त्यांना कामाला जाणं गरजेचं आहे आणि मुलाकडे घरी लक्ष देणं पण गरजेचं आहे. मग त्या केसमध्ये त्यांनी मुलीची शाळा सोडवली, मुलीला घरी बसवलं, कारण की ऑप्शन नाही, तिला घरी बसवलं की तू लहान मुलाकडे लक्ष दे. मग आता जेव्हा त्यांना हे कळालं की असा काहीतरी प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये मला ट्रॅव्हल नाही करावं लागणार, मी माझ्या घराच्या आजूबाजूला महिलांचा गट करून मी काम करू शकते आणि मला तेवढे त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळू शकतात, तर त्यांनी ते जॉईन केलं आमच्यासोबत. त्यांनी जॉईन केल्यानंतर म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स एवढा वाढला की ते घराकडे लक्ष देऊ शकतात, मुलाकडे लक्ष देऊ शकतात आणि त्यांची मुलगी परत शाळेत जायला लागली. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, की म्हणजे बाकी ज्यांना नॉर्मल फॅमिली वगैरे आहेत, ठीक आहे, त्यांचं पण इन्कम वाढतंच आहे, पण ॲक्च्युअल तुम्ही या महिलांच्या आयुष्यामध्ये काहीतरी इम्पॅक्ट क्रिएट करतायत. सो त्याच्यामुळेच आम्ही सोशल एंटरप्राईज फॉर प्रॉफिट होतो. आमच्या याच्यामधून कधीच म्हणजे सोशल हा फॅक्टर पण जाणार नाही, एंटरप्रिनरशिप पण तशीच राहील, कारण की वी आर क्रिएटिंग एंटरप्रिनर्स. वी आर नॉट द ओनली एंटरप्रिनर्स हिअर, वी आर क्रिएटिंग दिस विमेन एंटरप्रिनर्स, की जे तिथं त्यांना तो जो कॉन्फिडन्स आला आहे ना की मी महिला उद्योजक आहे, मी आज बनवते, मी विकते, तर तो एक कॉन्फिडन्स आहे त्या लोकांचा. सध्या आम्ही 5 स्टेट्समध्ये काम करतो आहे साधारणतः आणि 250 ते 300 गावांमध्ये आमचे इन्स्टॉलेशन्स आहेत. 2500पेक्षा जास्त महिला आमच्यासोबत सध्या जुळलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांकडे आमचे ड्रायर्स, कटिंग मशीन ते सगळं लागलेलं आहे. फील्डचा स्टाफ आहे जो त्यांना ट्रेन करतो. जास्तीत जास्त काम महाराष्ट्रामध्ये आहे आणि याच्यामध्ये जे आमचे रिलेटेड प्रॉडक्ट आहेत ते जे करत आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्या लोकांना कनेक्ट करून घेतो. म्हणजे त्यांचे असं नाही आहे की कोणी आलं बोललं मला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे, त्याच्यासाठी क्वेश्चनेअर आहे, त्यांचे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना आमच्यासोबत जोडून घेतो. S4Sने कायम स्वतःसह सोसायटीचा देखील विचार केलाय. सोसायटीचा विचार नक्की का करायचा? आणि यश प्रत्येकाचं असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण जेव्हा म्हणतो ना विन विन सिच्युएशन आहे, तर या पूर्ण इकोसिस्टीममधला प्रत्येक माणूस जेव्हा यशस्वी होईल त्यावेळेसच हे त्या स्पीडने समोर जाईल. जे शेतकऱ्यांची मुलं शिक्षण घेऊन तिथं आलेले आहेत किंवा ते बाहेर शहर गावांमध्ये नोकरीच्या शोधामध्ये हे बघत असतात, शोध घेत असतात नोकरीचा, त्यांना आम्ही सांगतो की हा लोकल व्यवसाय जे तुमची आई करते आहे, तुमचे वडील करत आहात, त्याच्यामध्ये तुम्ही पुढच्या स्टेपला त्यांना घेऊन जाऊ शकता. की आज जर फक्त कोणी कांदाच ड्राय करते कोणता शेतकरी, तर त्यांना सांगू शकतो की तू मसाल्याची फॅक्टरी टाक ना, छोटंसं कांडप युनिट टाक, तिथंच मिरची दळ, तिथंच कांदा दळ किंवा अजून काहीतरी व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स तू लोकल त्या इकोसिस्टीममध्ये क्रिएट कर, कारण की तुझ्या आजूबाजूला कस्टमर खूप आहेत. इंडियाची पॉप्युलेशन डेन्सिटी एवढी आहे की एकेका जिल्ह्याची जर तुम्ही उलाढाल बघाल ना फिनान्शियल, तर ती खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळं ह्या तरुणांनी जर तो विचार केला की त्यांना स्वतः एंटरप्रिनर बनायचं आहे, एक जण म्हणेल की मी स्वतः युनिट टाकतो, दुसरा बोलेल ठीक आहे मी सगळ्यांचा माल जमा करतो, तिसरा जर युवक बोलला की हे शहरात नेऊन विकायचं काम मी करतो, चौथा युवक बोलला की हे माल बाहेरच्या देशात कसं जे घेऊन जाता येईल हे मी प्रयत्न करतो. सो हे सगळं यूथसाठीच आहे. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी शीतल सोमाणी एक महत्त्वाचा संदेश देतात. सगळ्यात महत्त्वाचं काय चालू करायचं हे करणं, डिसिजन घेणं खूप सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, काय बंद करायचं आहे. तुम्ही इमोशनली अटॅच कधी होता, जेव्हा माझी आयडिया आहे आणि ती आज वर्कआउट होत नाही आहे, तर मला एक टाईम पिरियड डिसाईड करावा लागेल. एक कॅल्क्युलेटेड रिस्क, आपण कॅल्क्युलेटेड हा शब्द रिस्कच्या मागे का लावतोय, कारण की त्याला एक आपण पिरियड डिसाईड करतोय की या पिरियडपर्यंत हे झालं तर मी पुढे कंटिन्यू करेल. मला हे त्याचे जर काहीतरी काय म्हणतो आपण त्याला ऑब्जेक्टिव्ज आहेत, ते एक एक अचीव झाले तर मी बोलेल की हां हे मी पुढे कंटिन्यू करायला पाहिजे. तर कोणती गोष्ट कधी बंद करायची हा खूप महत्त्वाचा विचार याच्यामधला विषय आहे. कोणती इटरेट करायची, म्हणजे S4S टेक्नॉलॉजीज आम्ही चालू केलं, आम्ही टेक्नॉलॉजी विकायला चालू केली. 2 वर्ष आम्ही अत्यंत आनंदी होतो की आम्ही टेक्नॉलॉजी बनवली, आम्हाला खूप पुरस्कार मिळाले. पुरस्काराचे आम्हाला जे काही प्राईज अमाऊंट मिळाली ती आमचे बेसिक फंड्स होते कंपनी चालू करताना.
आणि टेक्नॉलॉजी टेक्निकली वर्कआउट होते का? होते. मस्त 50पेक्षा जास्त प्रॉडक्ट आमचे ड्राय होतात. त्याच्यातलं न्यूट्रिशनल रिटेन्शन आहे. आम्ही एका वेळेस हे ठरवलं की आता आपण ज्यांच्याकडे मशीन लावल्यात ना आपल्या ड्रायर्स, त्यांचा सर्वे घेऊ, त्यांना भेटू सगळ्यांना आणि बघू की किती मशीन चालू आहेत. आणि त्यावेळेला आम्हाला कळालं की मशीन सगळे चालूच नाही आहेत. मग चालू का नाही आहेत? मशीन तर चांगली आहे, मशीनमध्ये काही फरक नाही आहे. ते ड्राय करते का? ड्राय पण करते. मग ते का नाही वापरत आहेत? हा होता मुद्दा महत्त्वाचा. तो मुद्द्याच्यामुळे होता, ते बोलले की वाळवलेली गोष्ट कोणाला विकायची, फ्रेश कोणाला विकायची आम्हाला माहिती आहे, ड्राय केलेली गोष्ट मी कोणाला विकू? आणि मग आम्हाला कळलं की अरे हा म्हणजे खूप मोठा याच्यामधलं गॅप आहे. जोपर्यंत मी या लोकांना डिहायड्रेट केलेल्या प्रॉडक्टला मार्केट मिळवून देत नाही, तोपर्यंत माझी याच्या मागची जी पूर्ण काही आयडिया होती, पोस्ट हार्वेस्ट लॉसेस थांबवायचे, फार्म गेटला व्हॅल्यू ॲडिशन करायचं, त्यांना एक्स्ट्रा इन्कम जनरेट होईल. एक्स्ट्रा इन्कम जनरेट होण्यासाठी तो प्रॉडक्ट विकला तर गेला पाहिजे. मग तो विकला कसा जाईल? मग त्यांना मार्केटपर्यंत जाण्यासाठी एक एक शेतकरी जो बिचारा फ्रेश प्रॉडक्ट विकण्यामध्ये त्याला त्रास होतो, तो ड्राय केल्यानंतर 10 किलोचा 1 किलो बनतो किंवा 20 किलोचा 1 किलो बनतो, तो 1 किलो आणि 5 किलो 10 किलो प्रॉडक्ट घेऊन कुठं जाईल विकायला? सो आपल्याला याच्या पुढची स्टेप घ्यावी लागणार आहे. बिझनेस मॉडेल इटरेट करावं लागणार आहे. आणि बिझनेस मॉडेल इटरेशन करताना परत सुरुवात इथून केली की डिहायड्रेटेड प्रॉडक्टचं मार्केट किती आहे, कोणते लोक ते प्रॉडक्ट विकत घेतात. मग आता हेच प्रॉडक्ट जे ते कंपन्या विकत घेत आहेत तेच शेतकरी बनवतोय का? शेतकरी, मी आज भेंडी वाळवली, मी आज वांगे वाळवले. अरे पण वांगेन भेंडी कोण खाणार आहे ड्राय फॉर्ममध्ये? मार्केट पाहिजे त्या गोष्टीला. पण आता जर आम्हाला सुशिक्षित असून कंपनी चालू करून हे समजायला सपोज थोडा काळ लागला, तर मग याचा वापर करून आम्ही बोललो की ठीक आहे, आम्ही हा सगळा ड्राय केलेला माल तुमच्याकडून विकत घेऊ. आम्ही एक स्वतःची त्याच्यामध्ये जे इंडस्ट्रीमध्ये लोकांना ते प्रॉडक्ट दाखवू, त्यांच्या जे काही रिक्वायरमेंट आहेत त्या समजून घेऊ टेक्निकली. आणि मग हे 2 प्रॉडक्ट मॅच कसे करता येतील, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार शेतकऱ्यांकडून प्रॉडक्ट बनवून कसा घेता येईल, त्याला एका लेवलवर कसं आणता येईल याच्यावरती काम करू. सो बिझनेस मॉडेल इटरेशन, कधी तुमची गोष्ट कोणती वर्कआउट होते आणि कोणती नाही होते, आणि जी नाही होते त्याला चेंज करा, बंद करा, मॉडिफाय करा. हे खूप महत्त्वाचं आहे. कसं आहे ना की तुम्हाला म्हणजे फक्त आयडियांना कमी नाही आहे. प्रत्येक माणसाकडे आयडिया आहे आजच्या दिवसामध्ये. प्रश्न हा आहे की तुम्ही किती लवकर त्याच्यावरती एक्झिक्यूट करता, किती सखोल त्या आयडियाचा तुमचा अभ्यास आहे, आणि तुम्ही किती कमिटेड आहात त्या आयडियाच्या टुवर्ड्स. म्हणजे फक्त मला असंच लहर आली आणि मला वाटलं की मला बिझनेस करायचा आहे, किंवा माझं दुसरं काहीतरी नाही चालत आहे म्हणून मला बिझनेस करायचा आहे. नाही, माझी ती पॅशन आहे. मला दिवस रात्र तेच दिसतं की नाही मला हे करायचं आहे, याच्यातून हे निर्माण होणार आहे. ती जी पॅशन आहे ती पाहिजे, रिस्क घ्यायची ॲबिलिटी पाहिजे. आणि आपण प्रत्येक वेळेस आपण जेव्हा सक्सेसफुल होत नाही त्यावेळेस आपण एक्सटर्नल फॅक्टर्सला ब्लेम करतो. माझे घरचेच मला सपोर्ट करत नव्हते त्यावेळेस, म्हणजे सपोज काहीतरी परिस्थितीच बाहेरची जिओपॉलिटिकल काहीतरी खराब झाली होती, माझं एज्युकेशनच चालू होतं. बट अल्टिमेटली मला असं वाटतं की म्हणजे जे स्वामी विवेकानंद बोलतात ना की बी बोल्ड, बी स्ट्रॉंग अँड टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स अँड यू आर द रियल थिंग बिहाइंड युअर ओन फ्युचर. यू कॅन डिसाईड युअर ओन डेस्टिनी. तर त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःलाच हातपाय मारावे लागतात आणि त्याच्यातून तुम्ही करू शकता. दुसरं हे आहे, याच्या आधी पण मी जे मेन्शन केलं आहे की चुका करायच्यात ना लवकर करा. एका चुकामध्ये अडकून राहू नका. चूक करा, सुधारा, ती रिपीट करू नका आणि फास्ट करा. कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल तर शिक्षण फार महत्त्वाचं आहे. कारण शिक्षण हे तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, ते तुम्हाला शिस्त देतं. प्रश्न हा नाही आहे की तुम्हाला डिग्री कोणत्या सब्जेक्टमधली मिळाली. प्रश्न हा आहे ते डिग्री घेताना तुम्ही जे कमिटमेंट दाखवून अभ्यास केला आहे, जी तुम्ही स्वतःला शिस्त लावली आहे की मला एवढ्या वाजता कॉलेजला जायचं आहे, मला एवढ्या वाजता एक्झाम लिहायची आहे. तुम्ही टीम बिल्डिंग शिकता, तुम्ही वेगळ्या प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट करता. अभ्यास हा खूप एक छोटा पार्ट आहे त्याचा, शिक्षणाचा, डिग्रीचा. त्याच्यासोबतचा तुमचा जो सर्वांगीण विकास त्या शिक्षणामुळे होतो तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे शिक्षण इम्पॉर्टंट आहे. सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की शिक्षणाला व्हायचं असेल किंवा व्यवसाय तुम्हाला शिक्षण त्या क्षेत्रात घेतलं पाहिजे. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून नाही सांगू की गरजेचं नाही आहे,
दॅट इज इम्पॉर्टंट, कारण की तुम्हाला कधी कोणती गोष्टीचा रेफरन्स कधी कामाला येईल. सगळ्यात महत्त्वाचं बिझनेसमध्ये नेटवर्किंग असतं. तुम्हाला माहिती नाही आहे की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही त्या एखाद्या पर्टिक्युलर, सपोज मी बिझनेस मॅनेजमेंट केलं आहे आणि माझ्या वर्गातले दुसरे 2-3 जणं पण सगळे, म्हणजे जे पण काही लोक आहेत ते सगळे बिझनेस मॅनेजमेंटच शिकायला आलेत. त्याच्यातले 2 जणं जरी उद्या जाऊन माझे क्लायंट बनू शकले तर दॅट इज माय फर्स्ट लेवल ऑफ नेटवर्किंग. आज MBA कॉलेजमध्ये लोक फक्त MBAची डिग्री घ्यायला नाही जात ना, त्याच्यामध्ये ते टीमवर्क शिकतात, त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम सॉल्विंग शिकतात, त्याच्यामध्ये ते रिस्क मॅनेजमेंट शिकतात, त्याच्यामध्ये लास्ट मिनिटाला परीक्षेचा अभ्यास करून पास होणारे जे मुलं असतात ते फ्युचरमध्ये जाऊन त्यांना बिझनेसमध्ये माहिती असतं की मला लास्ट मिनिटाला आलेले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, घाबरून जात नाहीत ना. S4S आता त्याची पुढची वाटचाल करतोय. AI, ऑटोमेशन याचा वापर S4Sमध्ये करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या आम्ही करतोय, म्हणजे आमचे काही पायलट आणि प्रोजेक्ट चालू आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये, की आमचे जे काही सगळे ऑपरेशन्स आहेत त्या ऑपरेशन्समध्ये AI कुठे कुठे वापरता येईल आम्हाला, आणि ते AIचा वापर हा मोस्टली इफिशियन्सी वाढवण्यासाठी, ॲक्युरसी वाढवण्यासाठी आम्ही विचार करतो. दुसरा AIचं याच्यामधलं इंटरव्हेन्शन असं आहे की एका माणसाकडून तुम्ही आपोआप स्किल नाही शिकू शकत जोपर्यंत तुम्ही नाही करत. पण जर मी एका रोबोटचं फंक्शन केलं तर ते हजारो लाखो रोबोट ते सेम फंक्शननी दुसऱ्या मिनिटापासून ते काम करायला लागतात. त्याच्यानंतर दुसरं झालं की क्रॉप रिलेटेड डेटा. आज सगळं काय आहे की आपण जे व्हिज्युअलाइज करतो आहे की पुढच्या वर्षी येणारा क्रॉप कसा असेल, त्याची प्रोडक्टिव्हिटी किती असेल, त्याची क्वालिटी ऑफ द क्रॉप कशी असेल, त्याच्यानुसार डिमांड सप्लाय गॅप कसा असेल, त्याची प्राइसिंग कशी असेल. सो हे जे सगळे महत्त्वाचं काय आहे की एक नॉलेज एक आहे पूर्ण जगामध्ये. आज आपण एखाद्या माणसाकडून त्याचा सल्ला घ्यायला का जातो, आपण समजतो की हा माणूस या क्षेत्रातला विद्वान आहे, याच्याकडं खूप नॉलेज आहे. बट अल्टिमेटली एखाद्या AIची किंवा मशीनची जी कॅपॅसिटी आहे पूर्ण इन्फॉर्मेशन एकत्र घ्यायची ती माणसापेक्षा जास्तच असणार आहे. आणि आपण काय करतो, त्या नॉलेजला ॲनालाइज करून कन्क्लुजन काढतो. तर त्याची कॅपॅसिटी टू हॅव द डेटा आणि त्याला ॲनालाइज करून काढायचे जे कन्क्लुजन्स आहेत हे प्रचंड जास्त आहे. आणि त्याच्यामुळं कोणत्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर होणार नाही असं नाहीच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथं पण तुमचं इन्फॉर्मेशन, त्याचं ॲनालिसिस, त्याच्यातून येणारे कन्क्लुजन किंवा मास प्रोडक्टिव्हिटी किंवा द डिफिकल्ट टास्क जे ह्युमनला करायला डिफिकल्ट आहेत किंवा वेळ लागणारे आहेत, त्या सगळ्यांमध्ये AIचा रोल असणार आहे. 100%. त्या माध्यमातून एम्प्लॉयमेंटवरती तुम्हाला काय वाटतं, एम्प्लॉयमेंटवरती फरक पडेल? फरक पडेल एम्प्लॉयमेंटमध्ये 100%. आणि त्याच्यामध्ये असं आहे की मला म्हणजे असं वाटतं की ज्या लोकांना टूल्स वापरता येतील AIचे तर त्यांची डिमांड वाढेल. कारण की आज मला जरी वाटलं की मला हे सगळं करायचं आहे, ही माझी आयडिया आहे, पण हे एक्झिक्यूट करण्यासाठी मला कोणीतरी पाहिजे की ज्याला AIचे टूल्स वापरता येतील. कोणताही व्यवसाय यशस्वी करून दाखवायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? फर्स्ट माझी टीम, कारण की स्टार्टअपमध्ये टीम सगळ्यात महत्त्वाचे आहे. जसं म्हणजे वैभव आहे माझ्या टीममध्ये, गणेश म्हणून आहे, गणेश भेरे, तुषार गवारे, निधी, स्वप्नील कोकाटे, अश्विन. तर आमची सगळ्यांची टीम आहे. आणि जेव्हा आम्ही सगळे ॲज अ टीम एकत्र येऊन ते काम करतो आणि प्रत्येकाचे ॲबिलिटी आणि स्किल सेट वेगळा आहे, त्याच्यामुळे मला माहिती की सपोज एक व्यक्ती टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगला आहे, एक फूड R&Dमध्ये चांगला आहे, एक ओव्हरऑल मॅनेजमेंटमध्ये चांगला आहे. सो ही टीम आमच्या यशामध्ये म्हणजे खूप महत्त्वाची आहे. दुसरं जर पर्सनल लेवलवरती विचारलं तर माझे जे वडील आहेत त्यांनी जे मला वेळोवेळी म्हणजे मार्गदर्शन केलं आहे, तर ते प्रत्येक वेळेला त्या भाषेमध्ये समजावून सांगतात की इफ इट इज अ लॉस मेकिंग युनिट तुला चालू ठेवायचं आहे का, प्रॉफिटेबिलिटी तुम्ही कशी काउंट करताय, किंवा हे तुम्ही केलं पाहिजे नाही केलं पाहिजे. आणि एक जे बेसिक कोणत्या पण बिझनेसचे ठोकताळे म्हणतो आपण, त्याला किती पण तुम्ही फॅन्सी नावं द्या, कोणत्या पण धंद्याचे बेसिक ठोकताळे जे आहेत ते मी माझ्या वडिलांकडून चांगल्या पद्धतीने शिकले. आणि ते मी आजही कुठे अडले तर मी त्यांना ते विचारते आणि ते मला त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या स्वतःच्या थॉट क्लॅरिटीसाठी ते खूप उपयोगी पडतात मला. आणि ॲज अ फॅमिली जे माझे हजबंड आहेत, ही इज अ सर्जन, माझा मुलगा आहे. तर जेव्हा मला खूप ट्रॅव्हल करावं लागतं आणि त्यावेळेला एकतर आपल्या बायकोनी जॉब करणं पहिली गोष्ट, त्याच्यानंतर तिने जॉबसाठी बाहेर ट्रॅव्हल करणं एवढे दिवस, आणि स्टार्टअपमध्ये असताना म्हणजे ग्राउंडपासून मी शेतकऱ्यांकडे जाऊन ड्रायर पण इन्स्टॉल केले आहेत, मी स्वतः ड्राइंग पण केलं आहे. त्याच्यानंतर मी गावोगावी फिरले, गव्हर्मेंट एजन्सीजकडे गेले आणि आता सध्या मी इंटरनॅशनल बिझनेस हँडल करते. तर मला खूप ट्रॅव्हल करावं लागतं.
या वेळेला घरच्या जबाबदाऱ्यांकडं माझे म्हणजे जे हस्बंड आहे ते पूर्णपणे ते लक्ष देतात. म्हणजे जरी ते स्वतः डॉक्टर असले तरी पण आज मुलाकडे लक्ष देणं घरी, मला ते म्हणतात की तू इथलं टेन्शन घेऊ नकोस, तू जा. हा जे एक महत्त्वाचं वाक्य असतं ना, तू इथलं टेन्शन घेऊ नको, तू जा, याच्यात सगळं आलं. शीतल सोमानी यांच्या प्रवासातून हे सिद्ध होतं की जर आपल्याला ध्येयाप्रती कठोर निष्ठा आणि शिस्त असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. देवी ब्रह्मचारिणीने जसं ज्ञानाच्या शोधात कठोर तपश्चर्या केली, त्याचप्रमाणे शीतल सोमानी यांनीही त्यांच्या कामात त्याग आणि शिस्तीची शिकवण दिली. शीतल सोमानी यांनी तंत्रज्ञान आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालून एक आदर्श उदाहरण निर्माण केलं आहे. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध केलं आहे की व्यवसाय केवळ नफा कमवण्यासाठी नाही तर समाज आणि पर्यावरणासाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा माध्यम ठरू शकतो. आता उद्या पुन्हा भेटूया नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी एका यशस्वी स्त्री सोबत आणि तिच्या प्रेरणादायी प्रवासासोबत.